आणि आता आपण ही थेट दिल्लीमधली दृश्य पाहतोय। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं सध्या आंदोलन सुरू आहे। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक आयोगाची पोलखोल केलेली होती, निवडणूक आयोगावर आरोप केलेले होते आणि या आरोपांनंतर इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वांचं एकमत झालं आणि त्यानंतर आजचा हा मोर्चा सध्या निघालेला आहे। सध्या हे सगळे जण जमलेले आहेत। इंडिया आघाडीमधले सर्वच पक्ष या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। इंडिया आघाडीने आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीमधल्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे। हातामध्ये फलक घेत हे सगळे महत्त्वाचे नेते, त्याचबरोबर राहुल गांधी, प्रियंका गांधी सुद्धा इथे उपस्थित आहेत। मोर्चाचं आयोजन इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे। यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। वोट चोरीचा आरोप जो राहुल गांधी यांनी केलेला होता त्या संदर्भातले फलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसंच बिहारच्या SIRचा मुद्दा सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचे फलक सुद्धा आंदोलनकर्त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत। इंडिया आघाडीचे हे सगळे नेते आहेत आणि ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे। निवडणूक मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मोर्चा काढण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यानुसार आता हे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं इंडिया आघाडीमधल्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते यामध्ये सामील झालेले आहेत। दिल्लीमधली ही दृश्य आपण पाहतोय। इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत आणि सध्या ही सगळी मंडळी इथे जमलेली आहेत। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार संसद भवनापासून राजधानी दिल्लीतल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। पहिलं दृश्य आहे दिल्लीमधलं, तर दुसरं दृश्य आहे नागपूरमधलं। पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय दिल्लीमधली दृश्य, इंडिया आघाडीचे घटक पक्षामधले सर्व खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। इंडिया आघाडीने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि थोड्याच वेळात हा मोर्चा निघणार आहे। तर दुसरीकडे नागपूरमध्ये आपण पाहतोय राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा आक्रमक झालेला आहे। सध्या जे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये भ्रष्टाचारी कलंकित जे मंत्री आहेत त्यांना लगेचच हटवा या मागणीसाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे। कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत, हातामध्ये झेंडे घेऊन घोषणा दिल्या जात आहेत। राज्यामधले जे भ्रष्टाचारी मंत्री आहेत त्यांना तात्काळ हटवावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेली आहे आणि त्यासाठी राज्यभरात आंदोलन केलं जात आहे। तर दिल्लीमधली ही दृश्य आपण पाहतोय। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चातून इंडिया आघाडीची एकजूट दाखवण्याचा तर प्रयत्न आहेच, पण त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेले आहेत आणि जे आरोप राहुल गांधी यांनी केलेले आहेत त्या संदर्भात आता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आज राजधानी दिल्लीपासून ते अगदी महाराष्ट्रापर्यंत सध्या आंदोलन केलं जात आहे। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तर दुसरीकडे राज्यामध्ये आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जोरदार घोषणा सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत। संसदेपासून हा मोर्चा निघणार आहे आणि तो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार आहे। इंडिया आघाडीमधले जे सर्व पक्ष आहेत त्याचे खासदार या ठिकाणी जमलेले आहेत, खासदार एकत्रित झालेले आहेत। थोड्याच वेळात आता इथून मोर्चा निघणार आहे आणि तो थेट केंद्रीय निवडणूक आयोगावर धडकणार आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे।
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आता इथे आपल्याला आपण पाहतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आपल्याला दिसत आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुप्रिया सुळे आलेले आहेत, त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचे इतर खासदार सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत। इंडिया आघाडीमधले सर्व घटक पक्ष त्यांचे खासदार इथे जमलेले आहेत। मतांच्या चोरीचा राहुल गांधी यांनी आरोप केलेला होता आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर दुसरं दृश्य आपण पाहतोय, दुसरं दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर मधलं हे दृश्य आहे। अंबादास दानवे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, या आंदोलनात ते सहभागी झालेले आहेत। राज्यामधले जे भ्रष्ट मंत्री आहेत, जे कलंकित मंत्री आहेत, त्यांना ताबडतोब हटवावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे आणि त्यासाठी राज्यभरात आंदोलन केलं जात आहे। त्यामधली छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य आपण पाहतोय। महिला कार्यकर्त्या सुद्धा इथे आपल्याला दिसत आहेत। आज मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन केलं जाणार आहे। दादरमधल्या शिवाजी पार्क या मैदानावर आंदोलन केलं जाईल आणि यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत। तर मोठ्या संख्येने इथे खासदार जमलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये आपल्याला मोठमोठे फलक सुद्धा दिसत आहेत। वोट चोरीचा आरोप करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर बिहारची SIRचा मुद्दा सुद्धा त्यांनी लावून धरलेला आहे आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाचे मुद्दे सुद्धा घेऊन या मोर्चामध्ये हे खासदार सहभागी झालेले आहेत। आपापल्या भाषेमध्ये प्रत्येकानं फलक हातात घेतलेले आहेत आणि हा मोर्चा संसदेपासून निघणार आहे आणि तो थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार आहे। या मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व आहे राहुल गांधी यांच्याकडे। राहुल गांधी यांनी नुकतीच पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेतलेली होती आणि या दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते। त्यावेळेला त्यांनी मत चोरीचा मोठा आरोप निवडणूक आयोगावर केलेला होता आणि त्याचबरोबर इतर सत्ताधारी पक्षांवर केलेला होता आणि या संदर्भात त्यांनी अनेक महत्त्वाचे दावे केलेले आहेत, आरोप केलेले आहेत। त्यानंतर त्या संपूर्ण बैठकीमध्ये इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व पक्षांचं एकमत झालं आणि या मोर्चाचं आता आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात झालेली होणार आहे। शरद पवार सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, संजय राऊत सुद्धा आहेत। अतिशय भव्य असा हा मोर्चा, विरोधकांची या निमित्तानं आपल्याला एकजूट पाहायला मिळते। राजधानी दिल्लीतली ही दृश्य आहेत। दिल्लीमध्ये संसद भवन परिसरामध्ये हे सगळे खासदार एकत्र आलेले आहेत। आता या संदर्भात सत्ताधारी पक्षाकडून काय नेमक्या प्रतिक्रिया समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्र सरकारवर टीका सातत्यानं केली जाते आणि त्याचबरोबर मत चोरीचा आरोप सुद्धा सातत्यानं विरोधकांकडून केला जातोय आणि आज हा भव्य मोर्चा निघालेला आहे। या मोर्चामध्ये अनेक महत्त्वाचे खासदार आणि नेते सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, सुप्रिया सुळे, शरद पवार, संजय राऊत सुद्धा आपल्याला या मोर्चामध्ये दिसत आहेत। किती वेळात साधारण हा मोर्चा सुरू होणार आहे? नक्कीच मक्करद्वारला आता सगळे जमा झाले आहेत आणि मक्करद्वारवरून आता संसदेच्या बाहेर निघून ट्रान्सपोर्ट भवन या मार्गाने निवडणूक आयोगाकडे सगळे खासदार पोहोचणार आहेत। तर ज्या मार्गाने हे जाणार आहेत तिथे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, पॅरामिलिटरी फोर्सेसची डिप्लॉयमेंट, CRPF, रॅपिड ॲक्शन फोर्स हे सगळे आता सध्या दिसत आहेत। काहीच वेळात संसदेतून बाहेर हे सगळे खासदार निघणार आहेत आणि निवडणूक आयोगाकडे ते पुढे जाणार आहे। निवडणूक आयोगात मात्र नुसतं 30 जणांना अलाउड केलं, परवानगी दिली गेली आहे। आता त्या 30 जणांमध्ये कोण कोण असणार हे बघणं गरजेचं ठरेल। त्यात राहुल गांधी पण असणार का हेही बघणं गरजेचं ठरेल, कारण की निवडणूक आयोग यांनी जयराम रमेश यांना पत्र लिहून सांगितलं आहे की 30 जणांचंच प्रतिनिधी मंडळ जो आहे ते त्यांचीच परवानगी आहे, जागा इतकी नाहीये म्हणून सगळे खासदार येऊ शकणार नाही। मात्र इंडिया आघाडी ने आजचा दिवस महत्त्वाचा समजून घेतला आहे आणि मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन करणारे असं दिसून येत आहे।
इथे तर सध्या आपण ही दृश्य पाहतोय, अनेक महत्त्वाचे इथे आपल्याला नेते दिसतात, खासदार दिसतात. शरद पवार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. एकीकडे मतचोरीचा आरोप केल्यानंतर इंडिया आघाडी आता आक्रमक झालेली आहे आणि मोर्चा हा निघालेला आहे. राहुल गांधी सुद्धा आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. हातामध्ये मोठमोठे फलक घेतलेले आहेत आणि केंद्र सरकार विरोधात, सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. आणि त्याच वेळेला निवडणूक आयोगानं सुद्धा नोटीस पाठवलेली आहे. जयराम रमेश यांना त्यांनी भेटीसाठी बोलावलेलं आहे. त्यामुळे आता कशा पद्धतीचा समन्वय यामध्ये राखला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या संसदेमधली ही दृश्य पाहतोय. संसद भवना समोरचे हे दृश्य आहेत. खासदार जमलेले आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. प्रकरण ही समोर आलेली होती. अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधकांकडनं आता केली जाते. सध्या आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत. मला सांगा की आज जन आक्रोश आंदोलन तुम्ही करत आहात. या आंदोलनाचं वैशिष्ट्य मी तुमच्या हातात बघते. हा बॉक्स तुम्ही कशासाठी आणला आहात? हा आंदोलनासाठी वापरणार आहात का? बघा, हा बॉक्स म्हणजे सरकारचा पंचनामा आहे. हा बॉक्स आम्ही जो आणलेला आहे हे सरकारला इशारा यातूनच देणार आहोत आम्ही. आणि प्रतिबिंब आहे सरकारचं भ्रष्ट कारभाराचं प्रतिबिंब आम्ही नंतर तुमच्यासमोर आणणार आहोत. आता सध्या तरी आम्ही हे बॉक्समध्येच बंद केलेलं आहे त्यांचा अहवाल. आणि बाकी जे काय महाराष्ट्रात जन आक्रोश आंदोलन चाललेलं आहे आणि ह्या इथे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जे काय इथे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विधान भवनामध्ये जेव्हा अधिवेशन सुरू होतं त्या काळात विरोधकांकडून चड्डी बनियन गँग असा उल्लेख करण्यात आलेला होता काही विशिष्ट मंत्र्यांचा. त्याचंच हे प्रतीक आहे का? बरोबर आहे, चड्डी बनियन गँगचंच हे प्रतीक आहे आणि हा त्यांचा पंचनामा आहे. त्यांना आम्ही दाखवणार आहोत चड्डी बनियन गँग आणि परत ते गायकवाड गमजा घालून बनियन घालून ठोसे मारतात आहे. काय नेमकं बॉक्सच्या आतमध्ये? बॉक्समध्ये आहे ते तुम्हाला एक गुपित आहे. हे तुम्हाला नंतर उद्धव साहेब आल्यानंतरच समजेल. बाकी आम्ही काय दाखवणार नाही. मग ते गुपित जर आम्ही आता दाखवलं तर त्याला काही अर्थ उरणार नाही. आता तुम्हाला ते दुसऱ्या स्टेजवरती सगळं त्याचं प्रतिबिंब दिसणार आहे या भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभाराचं. बरं, शिवाजी पार्क मध्ये तुम्ही आंदोलन करत आहात. महत्वाचा विभाग आहे हा. दादर मराठी माणसाचा विभाग आहे. मराठी माणसाची लोकसंख्या या भागामध्ये जास्त आहे. शिवसेना भवन समोर आहे आणि समोर शिवतीर्थ सुद्धा आहे. एकंदरीतच ठाकरे बंधूंची युती व्हावी अशी मनसैनिक शिवसैनिकांनी अनेकदा भावना बोलून दाखवलेली आहे. आजच्या निमित्ताने शिवतीर्थची काही भेट होणार आहे का? ठाकरे बंधूंनी भेट घ्यावी अशी इच्छा शिवसैनिकांची आहे का? सध्या तर म्हणायला गेलं तर जनतेची ही संपूर्ण इच्छाच होते की मनसे शिवसेना एकत्र यावे, ठाकरे बंधू एकत्र यावे. परंतु आता जे आहे, आता हा जो जनतेचा रोष आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. उद्धव साहेबांचा आदेश आहे आणि उद्धव साहेबांचा आदेश म्हणण्यापेक्षा जनतेमध्ये जो आक्रोश निर्माण झालेला आहे तो आक्रोशाला कुठेतरी वाट मोकळे करून देण्यासाठी इथे हे संपूर्ण जमलेलं आहे. संपूर्ण मुंबईतले आणि इकडचे स्थानिक जनतासुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहे. कारण आपण पाहत आहे की हा जो भ्रष्ट मंत्री आहेत यांनी जे केलेले काळे कृत्य ते सर्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याचा नक्कीच इथे भांडाफोड इथे होणार आहे. आता तुम्हाला थोड्याच वेळात त्याचा दिसेल. नक्की त्याच्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. इतकंच नाही तर शिवाजी पार्कमधला सध्याचं हे दृश्य आपण बघतो आहोत की अनेक शिवसैनिक हे आता इथे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन अशा नावानं हे आंदोलन महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतलं जातंय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे स्वतः शिवाजी पार्क या ठिकाणच्या आंदोलनात उपस्थित राहणार आहेत.